दरवाजा आड सुरू होता घाणेरडा धंदा. खदान पोलिसांनी खेचले बाहेर. शहराच्या मध्यभागी सेक्स रॅकेट. अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट AHTU च्या मदतीने टाकलेल्या नियोजनबद्ध छाप्यात धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. पैशांच्या आमिष दाखवून बाहेरून महिलांना बोलवून देहव्यापार करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा ₹61,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून आखला सापळा. खदान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परिसरात एक महिला आर्थिक फायद्यासाठी बाहेरील मुली व महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करत होती. ग्राहकांकडून पैसे घेऊन या महिलांकडून अनैतिक कृत्य करून घेतले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. बनावट ग्राहक म्हणजेच पंटर पाठवून संपूर्ण व्यवहाराची शहानिशा करण्यात आली आणि पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात रंगेहात कारवा. पोलिसांनी कारवाई केली असता आरोपी महिला 2 महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून व्यवहारातील रोख रक्कम, सीलबंद कंडोम पॉकेट व मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संघटित जाळ्यांचा संशय. प्राथमिक तपासात हा केवळ एक ठिकाणापुरता मर्यादित नसून त्यामागे दलाल, ग्राहक व बाहेरून महिलांना पुरवठा करणारे मध्यस्थ यांचे जाळे असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोबाईलमधील कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार व संपर्काचे विश्लेषण करून या रॅकेटचा विस्तार किती आहे याचा तपास केला जाणार आहे. महिलांच्या शोषणाचा गंभीर मुद्दा. या कारवाईमुळे केवळ अनैतिक व्यवसाय उघड झाला नसून आर्थिक व सामाजिक अडचणीत असलेल्या महिलांचे कशा प्रकारे शोषण केले जाते हा गंभीर प्रश्नही पुन्हा ऐनीवर आला आहे. पैशांचे आमिष, फसवणूक किंवा जबरदस्तीच्या माध्यमातून महिलांना या दलदलीत ढकलले जात असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे अशा कारवाया केवळ गुन्हेगारी विरोधात नसून मानव तस्करी रोखण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरत आहेत. परिसरात वाढत्या अनैतिक धंद्यावर पोलिसांचे लक्ष. शहरातील काही भागात भाड्यांच्या खोल्या, लॉज किंवा निवासी इमारतीचा वापर करून गुप्तपणे देहव्यापार. शहरातील काही भागात भाड्याच्या खोल्या, लॉज किंवा निवासी इमारतीचा वापर करून गुप्तपणे देहव्यापार चालवला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माहिती संकलन वाढवले असून नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंचित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मयुरी सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील वानखेडे, मंगेश खेडकर, उज्ज्वला मळावी, महिला कर्मचारी तसेच AHTUच्या API कविता फुसे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास महत्त्वाचा. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? बाहेरील महिलांना कोठून आणले जात होते? आर्थिक व्यवहाराची साखळी किती मोठी आहे याचा सखोल तपास सुरू आहे. शहरातील अशा अनैतिक धंद्यावर पोलिसांचा करडा नजर ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये आम्हाला माहिती मिळाली की एका ठिकाणी अवैध
व्यवस्था सुरू आहे. त्या ठिकाणावरून त्या माहितीवरून आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक अजित चांडक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला 3 महिला मिळून आल्या, त्यापैकी जी महिला एक कुंटणखाना चालवते, एक महिला व इतर 2 महिला आणि एक ग्राहक असे आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली. आम्ही रेडमध्ये परीक्षाधीन सहाय्यक पोलीस उपअधीक्षक आदरणीय ईशानी मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुदर्शन पटेल सर व स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी रेड केली असून आमचा पुढील कारवाई सुरू आहे.